नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. जानकीने मेसेज केलेलं असतं ऋषिकेशला, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ठीक आहे, तुम्ही फक्त आराम करा. ऋषिकेशला रिलॅक्स फील येतं की जानकी ठीक आहे, व तिला काही धोका वगैरे नाहीये. मेसेजचा रिप्लाय तर आलाय, बरं झालंय. फोन का लागत नव्हता ती म्हणते असू दे, ती सेफ आहे ना, हे जास्त महत्वाचं आहे. ऋषिकेश आता देवाला हात जोडतो आणि देवाला विनंती करतो, माझ्या जानकीला जे हवंय ते मिळू दे आणि जानकीला सुखरूप व्यवस्थित घरी पाठव. त्या संकटात अडकू देऊ नको तिला, प्लीज देव बाप्पा. इकडे आता ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये असते आणि बेडरूम मध्ये होती तेव्हा ती म्हणत असते, ऐश्वर्या मनातल्या मनातच बोलत असते की तुझा प्लॅन शर्वरी फ्लॉप होणार. मी जानकीला मेसेज पाठवला आणि तो मेसेज वाचलाय सुद्धा. आता कमाल. तेवढ्यात काय शर्वरी आलेली असते, ऐश्वर्या तुझा फोन फोन हवा होता जरा 5 मिनिटं. ऐश्वर्या म्हणते कशासाठी? क्रीम ऑर्डर करायचं आणि माझ्या फोनवरनं तर होतच नाही. का सांग ना, मी ऑर्डर करते, एवढं काय त्यात ग? कोणता ब्रँड हवाय, कुठला फ्लेवर हवाय, माझ्या पद्धतीने करू दे की ऐश्वर्या. त्यामुळे फोन दे की 5 मिनिटं. ऑनलाईन कशाला मागवायचंय? रोजचा आईस्क्रीम आलाय, फोन केला की छान छान फ्लेवर घेऊन येतोय. लगेच शर्वरी म्हणते राजभोग ऑर्डर कर. लगेच ऑर्डर करते, 1 मिनिटात घरी घेऊन येतो. लगेच ऑर्डर केलेलं असतं आणि शर्वरीला कदाचित शंका आलेली असते ऐश्वर्यावर, म्हणून मुद्दाम तिचा फोन हिसकावून घेत असते. पण ऐश्वर्या काही तिच्या हातात फोन पडू देत नाही, स्वतः आईस्क्रीम ऑर्डर करते आणि आपापला फोन आपल्या जवळच ठेवते. म्हणते 1 मिनिटात आले, थँक्यू. निघून गेल्यावर ऐश्वर्या म्हणते थोडक्यात वाचले, नाही तर हिने तर अडकवलंच होतं. आता सिटी हॉस्पिटलमध्ये ती सिस्टर आणि जानकी आलेले असतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये आता कोणत्या टेबलच्या खाली बूट ठेवलाय ते शोधत असतात. घेते आणि टेबलवर ठेवते, बघ हे बूट आहे, माझ्याकडे ठेवायला दिले होते आणि खूप जप असं सांगितलं होतं त्यांना. की दोन्ही बुट हातात घेते, जरा वजन बघते, एका बुटचं जास्त असतं आणि एका बुटचं जरा कमी असतं. बुट जरा चेक केल्यावर लगेच त्याच्यामध्ये फोन असतो आणि जानकी जेव्हा तो फोन बघते तेव्हा म्हणते, अगं हा तर फोन माझ्या नानांचा आहे. जानकी आता खूप आनंदी झालेली असते. ताई थँक्यू सो मच, तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे. या पुराव्याची कधीपासून वाट बघतीये मी. ते विशालला 1 करोड रुपये देणार होते, ते 1 करोड रुपये तुम्हाला देऊन टाकते. ती म्हणते नाही नको, मला नकोय पैशांचं काय करू, त्याच्या खुन्याला पकडून द्या, ते पैसे मी आल्यासारखे होते. जानकी म्हणते ठीक आहे, 100% मी प्रयत्न करणार की त्याला पकडून देणार म्हणजे देणारच आणि विशालला न्याय मिळवून देणार. सिस्टर आता रडायला लागलेली असते तेव्हा जानकी म्हणते, हे बघा रडू नका, मी शब्द दिलाय ना तुम्हाला, विशालच्या खुन्याला शिक्षा होणार म्हणजे होणार आणि विशालला न्याय मिळणार, हा माझा शब्द आहे. ती खूप रडते बिचारी. ती म्हणते हा फोन बंद आहे, चार्जर कुठे मिळेल का? ती म्हणते हो, माझ्या बरोबर देते तुम्हाला मी चार्जर. इकडे आता सुमित्रा तिच्या रूम मधून बाहेर येते आणि घरात सगळं अंधार. ती म्हणते हे काय, तिन्ही सांजेची वेळ झाली आणि घरात सगळीकडे अंधार, काय कुणी दिवे सुद्धा लावले नाही. देवघरात येते तर काय, देवापुढे दिवा सुद्धा लावलेला नसतो. सुमित्रा म्हणते हे काय, घरात दिवे नाही, देवापुढे दिवा नाही, काय चाललंय इथे? सुमित्रा आता दिवा वगैरे लावते देवापुढे, सगळं छान आणि प्रसन्न वातावरण झालेलं असतं. दिवा लावते, समोर देवाऱ्यामध्ये एक चिठ्ठी असते. सुमित्रा ती चिठ्ठी वाचते. आता जानकीने चिठ्ठी लिहिलेली असते, आई मला तुम्हाला भेटायचंय, पलीकडच्या चौकामध्ये जुनं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनच्या तिथे येऊन मला भेटा, मला फार महत्वाचं बोलायचंय, त्यामुळे तुम्हाला तिथे यायलाच लागणार आहे. आता जानकीने बोलवलंय म्हटल्यावर काहीतरी महत्वाचं असणार आहे. मग सुमित्रा ते वाचते आणि लगेच विचार करते की आपण तिथे जायला हवंय. नेमकी तिचं म्हणणं काय ते तर ऐकून घेऊया आपण. आता मात्र सुमित्रा 8 वाजता भेटा आणि जानकी असं लिहिलेलं असतं. तर जानकीने मला भेटायला बोलवलंय म्हटल्यावर हिला असं वाटतं खरंच काहीतरी महत्वाचं. घरात राहून बोलता येणार नाही असं काय आहे की ती बाहेर राहून बोलायचंय? सुमित्रा म्हणते काय नवीन नाटक आहे ना तिचं, तिला माहिती. जाते मी आणि नेमकं काय कारण आहे भेटल्याशिवाय मला काय कळत नसतं, मी भेटते. काय 7:45 वाजलेले असतात तेव्हा सुमित्रा म्हणते मी जाते आणि भेटतेच, नेमकी काय ना मला कळूनच जाणार. सुमित्रा म्हणते जायला मला 10-15 मिनिटं लागणार, मी लगेच निघते. सुमित्रा घरात कोणाला सांगत नाही, काय नाही, दिवा वगैरे लावलेला असतो, ती तडक निघून जाते. शर्वरी मात्र सुमित्रावर लक्ष ठेवून असते की सुमित्रा कधी बाहेर पडते आणि बरोबर ठरल्याप्रमाणे सुमित्रा गेलेली असते. खरं तर ती चिठ्ठी जानकीने नाही तर शर्वरीने लिहिलेली असते सुमित्राला अडकवण्यासाठी. की आता इकडे चार्जर शोधत असते. आता जानकीने फोन चार्जिंगला लावलेला असतो आणि अजिबात वेळ व्हायला घालवत नाही, लगेच अवंतिकाला फोन लावते. नानांचा फोन मिळालाय. अवंतिकाला इतका आनंद झालेला असतो, काय सांगताय वहिनी, हो फोन मिळालाय, आता चार्जिंगला लावलाय मी. केशकडे जी नर्स होती ना त्यांची देखभाल करायला, तिच्याकडेच तो फोन मिळाला. विशालची गर्लफ्रेंड होती, तिने बरोबर तो फोन मिळवून दिलाय आपल्याला. वाव, व्हेरी गुड वहिनी. आता अवंतिका म्हणते काय काम केलंय ना तुम्ही मोठं वहिनी, सांगू शकत नाहीये, कमाल. आणखीने आता घडलेला सगळा प्रकार अवंतिकाला सांगितलेला असतो आणि अवंतिकाला खूप छान वाटतं. फायनली फोन मिळालाय ना तर बरं आहे. खूप मदत केली मला फोन मिळवून द्यायला, थँक गॉड वहिनी, खूप आनंदाची बातमी सांगितली, मला इतका आनंद झालाय ना तुम्हाला मी सांगू शकत नाहीये. खरं तर अवंतिका म्हणते जे मेसेज वगैरे होते ते वाचले का बघा बरं, जरा चेक करा आहेत का. चार्जिंगला लावलाय ना, चार्ज होतोय बघू, बॅटरी पूर्णपणे डेड झाली होती, बघू चार्ज झालं की कळेलच. मेसेज वाचताना कोणी बघतंय का याच्याकडे लक्ष द्या आणि आता सांभाळू ना. अवंतिका म्हणते तू खूप काळजी घ्यायला लागणार आहे. तेव्हा जानकी म्हणते अवंतिका तू काळजीच करू नको, काहीच होत नसतं, यावेळेला मी काळजी घेणार आहे, अजिबात हलगर्जीपणा करणार नाही. वरच्या मदतीने वेटिंग रूम मध्ये थांबले, इथे कोणीच नाहीये, त्यामुळे डोंट वरी, काहीही धोका नाहीये, सगळं व्यवस्थित आहे इथे. आता फोन ठेव, कुणी आलं तर प्रॉब्लेम नको व्हायला, मी माझं काम झालं की मी तुला येऊन भेटतेच. सुमित्रा इकडे त्या रूम मध्ये आलेली असते, म्हणजे जुन्या गोडाऊन मध्ये अंधार असतो सगळीकडे. जानकी खूप जोरात आवाज देत असते. जानकीचा काही तपास नसतो, जानकीला माहितीच नसतं की सुमित्रा इथे येते वगैरे.
सगळं काही शर्वरीचा प्लॅन असतो आणि बिचाऱ्या जानकीच्या नावाने सुमित्राला अडकवलेलं असतं. जोर जोरात ओरडते, जानकी मी आली ग, जानकी मी आली ग. ते जानकीही नसते आणि जानकीचा काही आवाजही येत नाही. सुमित्रा म्हणते हे काय, मला बोलवलं आणि इथे उभी नाही, काय नाही, सगळा अंधार अंधार. सुमित्रा घाबरलेली असते. खूप वेळेला जानकी जानकी असा आवाज दिलेला असतो पण काहीच रिप्लाय येत नाही. तेव्हा ती म्हणते, जानकी काहीतरी बोलायचं ना तुला माझ्याशी. अगं मग हे काय चाललंय, तू बाहेर ये ना, तू बोलवल्याप्रमाणे आली ना मी, मग जानकी बाहेर ये प्लीज प्लीज, माझी काहीतरी बोल. सुमित्रा खूप घाबरलेली असते. एकटी असते, अंधार असतो आणि जानकीने बोलावून जानकी आलेली नसते. त्यामुळे सुमित्राची आता उलघाल व्हायला लागलेली असते. काय करू आणि काय नाही काहीही सुमित्राला सुचत नसतं. खूप घाबरलेली असते. आता सुमित्रा म्हणते, ही खुर्ची कशाला मध्येच ठेवली इथे, जणू काही कुणी येणार आणि त्यावर बसणार. काय करता आणि काय नाही काय माहिती. आता खुर्चीकडे बघून सुद्धा सुमित्रा बडबडायला लागलेली असते. कशासाठी ही खुर्ची हवी आहे, ते बसून काय चर्चा करायची का, खुर्ची वगैरे आरामात काय ना. खरं त्यांचे डोकेच कळत नाही. चर्चा करायला आली का 2 मिनिटं तिला काय बोलायचंय ते ऐकायचं आणि पटकन इथून निघून जायचं. तर ही खुर्ची वगैरे काय. सुमित्रा म्हणते, काय बोलायचंय बोल बाई, पटकन इथून निघून जाऊ, मला तर भीती वाटायला लागली. सगळा अंधार आहे आणि आता एक तर इतका उशीर झालाय ना, आपण पटकन इथनं बाहेर निघायला हवं. अगं जानकी ये बाहेर, बोल काहीतरी. सुमित्रा आता चिडलेली असते. सुमित्रा आता घाईघाईने निघालेली असते. नंतर ती म्हणते, जानकी इथे आलीच नाही, वाट बघायला मला म्हणजे वाट बघावी म्हणून इथे मुद्दाम बोलवलं की काय. ती स्वतः आली नाही आणि मला त्रास देण्यासाठी बोलवलं आणि स्वतः कुठेतरी गायब आहे. सुमित्राच्या मनात खूप साऱ्या शंका प्रश्न असतात की जानकी नेमकी करतीये काय किंवा जानकीचं चाललंय तरी काय. शेवटी काय सुमित्रा म्हणते, बघ बसतेस मी इथे, वाट बघायला लागणार, बोलवलंय म्हटल्यावर तिथं येणारच. मी बसते आणि वाट बघते, दुसरं मी काय करू शकते. सुमित्राला खूप टेन्शन आलेलं असतं. जानकी ये ग बाई लवकर, किती वेळ वाट बघू मी, मला खरं तर भीती वाटायला लागली आहे. जानकी माझा जीव असा वर खाली होतोय. आता बोलवलंय ना भेटायला, मग ये की समोर पटकन, किती टाइमपास लावलाय. आता खरं तर सुमित्राला जानकीचा राग येत असतो की ही काय वेळ आहे, ही ठिकाण आहे का भेटायला बोलवायचं, किंवा ही वेळ आहे का इतक्या रात्री. जानकी ना कधी कधी खरंच अगदी वेगळीच वागते. आता जानकी तो फोन कधी चार्ज होतो त्याची वाट बघत असते, कारण फोन चार्ज झाला की मेसेज वगैरे तिला वाचायचे असते. इकडे नानांचा फोन चार्ज झालेला असतो. जानकी तो फोन ओपन करते आणि बघते काय मेसेज वगैरे सगळे असतात, अगदी डिटेलमध्ये मेसेज असतात. त्यामुळे जानकीला प्रूफ मिळालेला असतो अगदी परफेक्ट. जानकी म्हणते, मला खात्री होतीच नानांच्या फोनमध्ये मेसेज मिळणार म्हणजे मिळणार, विक्रांत भाऊजींच्या फोन मधले जरी डिलीट केले तरी इकडे मिळणार, यात काय शंकाच नव्हती. जानकी म्हणते, हा पुरावा घरी सगळ्यांना दाखवायला हवा, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आता ही सुमित्रा जी असते ना, ती अजूनही जानकीची वाट बघत असते. इतका वेळ झालेला असतो, जानकी बिचारी तिथे नसतेच, तिला यायचंच नसतं. मुद्दाम इथे सुमित्राला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ती वेड्यासारखी वाट बघत बसलेली असते. जानकी जानकी जानकी. जानकीचा कुठेच काही पत्ता नसतो. जानकीसारखी साडी वगैरे घातलेली असते, जणू काही जानकीचे परफेक्ट जानकीसारखी तयार झालेली असते ही शर्वरी. मुद्दामून सुमित्राला असं वाटेल की जानकीनेच दरवाजा लावला, बरोबर तिने असा पदर वगैरे घेतलेला असतो आणि दरवाजा लावते, जेणेकरून सुमित्राचा अजून गैरसमज होणार आणि जानकीनेच मला इथे अडकवलंय असं तिला वाटणार, किंवा जानकीबद्दल अजून गैरसमज, अजून घाणेरडा विचार करणार. तेव्हा सुमित्रा बघते की जानकी दार लावते बाहेरनं. तेव्हा सुमित्रा खूप खूप घाबरून गेलेली असते. आधीच बीबीचं पेशंट असतं, ती आजारी असते आणि त्यात आता मला कोणीतरी कोंडून घेतलं या बंद खोलीत, तिला हे सहनच होत नाही. आता मात्र सुमित्रा खूप घाबरते. बरोबर शर्वरीने बाहेरून दरवाजा लावलेला असतो आणि जानकीला अडकवलेलं असतं. अगं जानकी, दार का लावले, मी बघितलंय तुला आतमधून, तूच दरवाजा लावतीये. जानकी तू का मला अडकवतीये आणि इथे मला डांबून ठेवण्याचा काय अर्थ आहे. अगं जानकी दार उघड, जानकी मला त्रास होतोय, भीती वाटतेय खूप, एक तर अंधारी खोली आहे, प्लीज प्लीज जानकी दार उघड, मला कसं तरी व्हायला लागलंय. साडी बघितलीये मी तुला बघितलंय, जानकी प्लीज प्लीज दार उघड. आता जोर जोरात ओरडत असते, आरडाओरडा चाललेला असतो. जानकी दार उघड, जानकी दार उघड, तुझी साडी पाहिली, तुला ओळखलंय, तू जानकीचे, त्यामुळे उगाच जानकी त्रास देऊ नको आणि प्लीज प्लीज दार उघड, जानकी प्लीज दार उघड. आता ही सुमित्रा इतकी आरडाओरडा करत असते, इतकी आरडाओरडा करत असते, पण जानकी काय दार उघडायला तयार नसते, कारण तिने दार लावलेलंच नसतं. दार हे मुद्दामून लावलेलं असतं शर्वरीने, शर्वरीचा डाव असतो. त्या डावात बिचारी सुमित्रा अडकलेली. शर्वरी इतकी नीच, इतकी नालायक पोरगी असते, तिच्या नीचपणाला काहीही हद्द नसते. सख्ख्या आईला सुद्धा तिने टॉर्चर केलेलं असतं, वडिलांचा खून केलेला असतो, नवऱ्याचा खून केलेला असतो. आता आईचंही तेच करण्याच्या मागे लागलेली असते. सुमित्रा बिचारी खूप घाबरते आणि जानकी तिथे नाहीच आहे. जानकीच्या नावाने मुद्दाम सुमित्राच्या मनात विष पेरलेलं असतं. सुमित्रा आता जानकीविषयी खूप विचार करायला लागलेली असते की जानकी इतक्या खालच्या पातळीला जाईल, खरंच मला वाटलं नव्हतं. तर जानकी मला त्रास देण्यासाठी हे करते आणि हे चुकीचं आहे. जानकी जे करते ना ते खरंच खरंच खूप चुकीचं आहे आणि वाईट आहे. जानकीचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. बाहेर शर्वरी असते आणि शर्वरी फार मोठ्या तोऱ्यामध्ये तिथे उभी असते, जणू काही सुमित्राला किडनॅप करून तिने मोठा तीरच मारलाय अशी काही ती वागत असते किंवा अशा आविर्भावामध्ये असते. इकडे आता जानकीचे असते मेसेजेस सगळे क्लिअरली वाचत असते, सगळे डाऊट ती क्लिअर करत असते. पण आता तो फोन सांभाळून ठेवणं फार महत्वाचं असतं. राहुल आणि शर्वरी तसेही
जानकी ते मेसेज वगैरे वाचत असते. ते मेसेज वाचता तिला एक रेकॉर्डिंग सुद्धा ऐकायला मिळतं. तेव्हा ती लगेच ते रेकॉर्डिंग ऑन करते आणि ऐकायला सुरुवात करते. त्यामध्ये नानांनी असं लिहिलेलं असतं की जानकी, मला कधीपासून तुला काहीतरी सांगायचं होतं आणि वेळ मिळालाच नाही, म्हणून तुला मी रेकॉर्डिंग करून ठेवतोय. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा फोन बघ आणि ते रेकॉर्डिंग ऐक. जानकी अगदी मन लावून ते रेकॉर्डिंग ऐकत असते. ज्या मुलीनं माझा घात केलाय, अगदी बर्बाद करून ठेवलंय तिने. शर्वरी दिसते तशी नाही, फार व्हायला गेलेली एक नंबरची चॅप्टर पोरगी आणि तिने सगळ्यांचीच वाट लावली आहे. शर्वरीवर जेवढं विश्वास आणि प्रेम होता त्याच्यापेक्षाही विचित्र निघाली आहे ती. तिने इतकं वाईट कृत्य केलंय, तुला मी काय सांगू. आता नानांनी सगळं काही सत्य सांगितलेलं असतं त्या रेकॉर्डिंगमध्ये आणि जानकीना 2 रेकॉर्डिंग असतात. जानकी आता ते रेकॉर्डिंग अगदी मन लावून ऐकत असते, कारण नानांनी रेकॉर्डिंग माझ्यासाठी ठेवले म्हणजे काहीतरी महत्वाचं नक्कीच असणार आहे. सख्खी पोरगी आहे पण तिने माझा घात केलाय जानकी हे सांगण्याची सुद्धा मला लाज वाटतेय. आता जानकीला सुद्धा धक्का बसलेला असतो की नानांना शर्वरीच्या बाबतीत सगळं काही क्लिअर माहिती असतं. शर्वरी माझी मुलगी आहे हे म्हणायला सुद्धा मला लाज वाटतेय, लाजल्यासारखं होतंय. माझी मुलगी नाहीच आहे असं मला वाटायला लागलंय. इतकं घाणेरडं कृत्य केलं. त्याकडे कुणाच्या बद्दल प्रेम, माया, आदर असं आपुलकी काहीही राहिलेलं नाहीये. एक नंबरची फसवी फ्रॉड पोरगी आहे ती. त्या माझ्याबद्दल तर काहीच नाहीये. तिला फक्त माझा पैसा हवाय आणि पैशासाठी माझा वापर करते. फक्त आणि फक्त पैसा हवाय, बस. त्या शर्वरीला काहीही नकोय. तिला फक्त माझा पैसा हवाय म्हणून ती इथे जवळ आली. अगं, एक नंबरची फ्रॉड, पैशासाठी काहीही करणारी पोरगी आहे. तिने विक्रांतला फसवलंय आणि राहुलची घाणेरडे संबंध आहे. ती इतकी घाणेरडी पोरगी की त्याची कल्पनाच आपण करू शकत नाहीये. माझी जरी पोरगी असली तरी जे आहे ते आहे. एक नंबरची घाणेरडी पोरगी ती शर्वरी. त्यामुळे जानकी तिच्यावर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. आता काही जरी झालं ना तरी त्या शर्वरीला सोडायचं नाहीये, कारण तिने जे केलंय ना जानकी, ते फार अवघड आणि वाईट अशी गोष्ट आहे. विश्वास बसणार नाही असे कृत्य करून बसलीये ती. विक्रांत नावानी याबद्दल मला आधीच सांगितलं होतं आणि बजावलं सुद्धा होतं की तिला तुम्ही काही म्हणायला जाऊ नका, कारण माझ्या पद्धतीने मी सगळं हँडल करतो. ती म्हणालीये की मी राहुलचा नाद सोडतीये, ते मी उगाच तिला म्हणू नका म्हणून मी तिला काहीच बोललो नाही. विक्रांत रावांचा शब्द म्हणून मी शांत बसलोय. सगळं तिला विचारणार होतो, हे काय घडतंय काय नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार होत्या. पण नाही, विक्रांतराव म्हटले नाही, नाना अजिबात काही विचारू नका. माझ्या पद्धतीने मी तिला सगळं विचारतो आणि तिच्याकडून सगळं बदवून घेतो. तुम्ही काहीही बोलायला जाऊ नका. मी जेव्हा देवळात गेलो होतो ना दर्शनासाठी, तेव्हा दर्शन वगैरे झाल्यावर देवळाच्या मागच्या साईडने मी निघालो तर काय, राहुल आणि शर्वरी एकमेकांना मिठी मारत होते आणि हे मी बघितलं. माझ्या डोळ्यांनी जेव्हा बघितलं ते माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला असह्य झालं, हे सगळं हे काय चाललंय. म्हणून मी तिला जा विचारलं, अगदी समोर जाऊन तिच्याकडे चिडून गेलो. तिला जा विचारलं, या माणसाबद्दल काय चाललंय शर्वरी, तुला लाज वाटतेय का. तर तिने घाबरायचं सोडून उलट मला मम करायला लागलेली असते. तेव्हा नाना म्हणतात, अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही आणि कसलं स्पष्टीकरण देऊ नको, थोबाड फोडून टाकेल. शर्वरीने फार नाटक केलं की ती घाबरली बिचारी वगैरे, आणि मी काय तुम्हाला सांगते जरा ऐकून तरी घ्या. तेव्हा मी तिला म्हटलो, एक जरी शब्द तुझ्या थोबाडातनं काढला तर याद राखा शर्वरी. नाना म्हटले, एकही शब्द बोलू नको, तुझं काय चाललंय ना मला चांगलंच कळलंय. विक्रांत सारख्या साध्या सरळ प्रेमळ माणसाची तू फसवणूक करते आणि या पोराबरोबर हे चाळे करतेय. शर्वरी, जराही लाज वाटत नाही का ग. जनाची नाही निदान मनाची, इतक्या चांगल्या देव माणसाला आपण फसवतोय. काहीच वाटलं नाही तुला. त्या विक्रांतला खोटे नाटे आरोप केले, त्याला बदनाम केलं, घाणेरडे असं काही त्याच्याविषयी सांगितलं. हे सगळं करताना जरा सुद्धा लाज वाटली नाही शर्वरी. म्हणजे तुला अजिबातच लाज वाटली नाही का. मी तिला खूप बोललो जानकी, इतकं या माणसाबरोबर फिरून विक्रांतचे पैसे उडवले आणि त्याला कर्जबाजारी केलं आणि वरून आम्हाला तोंड घेऊन सांगतीये की विक्रांतनेच पैसे उधळले. खरं तर पैसे तू उधळले आणि त्या बिचाराला सगळं खापर फोडते त्याच्या डोक्यावर. जराही शर्वरी तुला लाज वाटत नाहीये. तुला लाज वाटत नसेल पण मला लाज वाटतेय तुला मुलगी म्हणायला. खरंच मला लाज वाटते की तू माझी मुलगी आणि मी तुझा बाप. तेव्हा शर्वरी जोरात किंचाळून बोलली का, मला बास नाना, खूप बोललात आणि मी खूप ऐकलं. आता एकही शब्द बोलायचं नाही, मी काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. शर्वरीने सगळ्या हद्दी पार केल्या ग जानकी. एक नंबरची नालायक पोरगी ठरली. शर्वरी म्हणते, लाज वाटते ना मुलगी म्हणायची. नाना म्हणतात, हो मग आहे ना, नका म्हणू, मी नाही तुमची मुलगी असं समजा. मलाच माझी लाज वाटतेय मुलगी म्हणायची, तर मी तरी कशाला चांगली वागू. त्यामुळे ना मी तुमच्याशी चांगलं वागतच नाही. लाज वाटतेय तर ठीक आहे, मी सुद्धा आता निर्लज्जेसारखीच वागतीये. तुमच्याशी मी चांगुलपणा दाखवणार नाही किंवा तुमच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न तर अजिबात करणार. या माणसाबरोबर फिरतीये म्हणजे काय. हा राहुल माझा मित्र आहे, माझं प्रेम आहे, माझं अफेअर आहे त्याच्यासोबत. आणि याच्याबरोबर काय अफेअर आहे, मी प्रेम करतेय, त्यात काय एवढं. आणि त्याला काही बोलायचं नाही. आणि मुळात तुम्ही जर राहुलला काही बोलला तर ते मला सहन होणार नाही या नाना. निर्लज्जपणे तिने माझ्या तोंडावर सांगितलं ग जानकी. एक नंबरची नालायक ठरली. हो, विक्रांतकडे कुठे माझ्यासाठी वेळ. अहो, माझ्याकडे बघत नाही, वेळ सुद्धा देत नाही. तो घरात थांबतो तरी कुठे, सारखं त्याला काम 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 असतं. त्याच्याकडे माझ्यासाठी अजिबात वेळ वगैरे नाहीये.
त्याचं जर प्रेम नसेल माझ्यावर तर मी का त्याच्याबरोबर सुखाने संसार करू, आणि संसारच का करू? जर तिथे प्रेमच नाहीये तर त्याच्याबरोबर राहण्याचा, तिथे संसार करण्याचा सवालच येत नाही. शर्वरी नानांना तोंड वर करू म्हटलेली असते त्यावेळेला मुळात तुम्ही या भानगडीत पडताच कशाला? याच्यात पडायची काही गरजच नाही ना. कशाला या भानगडीत अडकताय तुम्ही? माझ्या वाटणीचे जे काही पैसे असतील मला द्या, मी गुपचूप निघून जाईन. तुमचा आणि माझा काही संबंधच नाही, परत तुम्हाला तोंडच दाखवणार नाही. त्यामुळे नाना, मला माझ्या वाटणीचे काय पैसे तेवढे देऊन टाका आणि मोकळं करा. तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळी. परत तुम्हीही अडकायला नको आणि मीही नको. कळतंय का नाना? आता शर्वरीने स्पष्ट असं नानांना बोललेलं असतं. त्यामुळे नानांना फार राग येतो आणि अगदी संताप होतो की किती काय बोलती ही पोरगी. त्यावर नानांनी सटकन अशी कानाखाली ठेवून दिलेली असते शर्वरीच्या की अगं निर्लज्ज पोरी, जरा तरी लाज बाळग. गुपचूप पैसे द्यायला लावती, गुपचूप निघून जाईन म्हणती. अगं जरा लाज नाही का? मग आता नीट ऐक. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुला एक फुटका रुपया सुद्धा मिळू देणार नाहीये. मी तुझ्या नालायक कृत्याला कधीच साथ देणार नाही आणि तुला रुपया सुद्धा मिळू देणार नाही. हे शेवटचं सांगणं, यावर चर्चाच नकोय मला. कितीही कोणी सांगितलं तरी मी बदलणार नाही आणि तुला एक रुपया सुद्धा मिळू देणार नाही. नानांनी सुद्धा चांगलंच उत्तर दिलेलं असतं. की हे सगळं ऐकत असते ती शॉकमध्ये गेलेली असते जानकी, की शर्वरी इतकं नालायक कृत्य करू शकते, स्वतःच्या बापाबरोबर असं वागू शकतेय. जेव्हा नाना तिच्या कानाखाली देतात ना, अगदी पिसाळ्यासारखी झालेली असते शर्वरी. इकडे तिकडे शोधाशोध करते की नानांना मारण्यासाठी मला काय सापडते. तेवढ्या शर्वरीला जवळच एक मोठा असा दगड पडलेला सापडतो आणि डायरेक्ट ती मागचा पुढचा विचार करतच नाही, डायरेक्ट दगड उचलते. सुद्धा मिळणार नाही असं बोलल्यावर शर्वरी अचानक चिडली आणि काय तर मागचा पुढचा विचार केला नाही आणि समोर असलेला दगड डायरेक्ट डोक्यात घातला आणि ठेचून मला बेशुद्ध केलं. आता हे ऐकल्यावर जानकीला तर धक्काच बसलेला असतो. मी हे काय ऐकतीये? डायरेक्ट ठेचून मारलं शर्वरीनं. मग काय तिने मला ठेचलं आणि ती राहुल सोबत इथून निघून गेली. खरं तर शर्वरीमुळे विक्रांतरावांना खूप मोठा धोका होता. शर्वरी फार भयानक आणि विचित्र अशी बाई आहे. जरी माझी मुलगी आहे तरी लाज वाटतेय जानकी. फार विचित्र बाई आहे. तिच्यापासून सगळ्यांनीच वाचून राहायला पाहिजे, कारण तिला जे हवंय ते करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी ती कुठच्याही थराला जायला तयार असते. नाना त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणत असतात, तू मला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन आली तेव्हा तुला मी हेच सांगण्याचा, सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुलाही कळालं नाही आणि मलाही स्पष्ट काही बोलता आलं नाही. जेव्हा शर्वरी हॉस्पिटलमध्ये भेटायला आली तेव्हा समोर येऊन ती मला धमकावत होती. डायरेक्ट धमकी देत होती, तोंड उघडायचं नाही आणि कोणाला शब्द सुद्धा सांगायचं नाही. आता शब्द दिला होता तिने की जर काही सांगितलं तर याद राखा, त्यामुळे मी काहीच बोललो नाही. शर्वरी ही अगदी माझ्यासमोर उभी राहिली आणि काहीही तुझं चालणार नाही, त्यामुळे मी काहीच बोललो नाही. तिने मला स्पष्ट सांगितलं होतं, मी जर तुला काही सत्य सांगितलं तर ती सुमित्राला मारून टाकेन. माझा जसा जीव घेतलाय तसा सुमित्राचा सुद्धा जीव घेईन. सुमित्राचा जीव वाचावा म्हणून मी काहीच बोललो नाही आणि गुपचूप राहिलो. खरं तर सगळं मला तुला सांगायचं होतं, पण तिने मला असं धमकवलं की डायरेक्ट सुमित्राचा जीव घेईन. मग मी घाबरलो आणि काहीच रिॲक्ट झालो नाही. आणि प्रयत्न केलेला असतो की जानकी मला शर्वरीबद्दल तुला काही सांगायचंय, तेव्हा शर्वरी बरोबर तिथे वेळेत आलेली असते आणि तोंडावर बोट ठेवून म्हणते शांत बसायचं. शांतच बसले नाही तर मारून टाकेन जानकीला, सुमित्राला म्हणजे आईला मारून टाकेन, असं शर्वरीने त्यावेळेला मला खुणावलं होतं, धमकावलं होतं. म्हणून मी तुला शर्वरीचं सत्य सांगता राहून गेलो आणि तिच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. जानकीला सुद्धा डाऊट आलेला असतो, पण जानकी इग्नोर करते की शर्वरी असं करू शकते, कुणाला चुकूनही विचार येणार नाही. त्यामुळे जानकीने सगळं काही सोडून दिलेलं असतं. मात्र जानकी हे सगळं ऐकत असते तेव्हा अगदी पायाखालची जमीन सरकलेली असते. काय करावं आणि काय नाही जानकीला काहीही कळत नसतं. फार अवघड अशी सिच्युएशन झालेली असते. उद्या हा मेसेज तुझ्यापर्यंत पोहोचणार म्हणून सगळं काही रेकॉर्ड करतोय आणि तुझ्यापर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी धडपड करतोय. खरं तर जानकी हे तुला लवकरात लवकर कळावं हीच मला अपेक्षा होती. तिला इतकं वाईट वाटलेलं असतं की बस. जानकी रडत असते, तिला खूप वाईट वाटतं. काय करू आणि काय नाही जानकीला बिचारीला काही सुचत. वकिलाला बोलवलं आणि सगळी संपत्ती तुझ्या नावाने केली, जेणेकरून 1 रुपया सुद्धा कोणाला काढता येणार नाही आणि शर्वरीने जे काही केले त्याचा फक्त आणि फक्त तिला पश्चाताप होईल. मात्र जानकीला कळालेलं असतं की वकील का आले तेवढ्या तातडीने आणि वकील एवढ्या घाईघाईने काय करून गेले. एकंदरीत जानकीला सगळा प्रकार समजलेला असतो आणि आता जो विचार असतो तो सगळा काही जानकीचा समोर आलेला असतो. जो विचार करत होती ते सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतात. माझी मुलगी नसली, सून असली तरी सुद्धा कायम तुला मुलगीच मानली आणि मुलीचा दर्जा दिला. जानकी, तुझ्यासारखी पोरगी प्रत्येकाला मिळावी. शर्वरी सारखी पोरगी कुणाच्याच घरात जन्माला येऊन. तुझ्यावर खूप विश्वास आहे जानकी. जी पोरगी आपल्या बापाला जीवे मारू शकते संपत्तीसाठी, ती तर कुणाचं काही करू शकते. त्याला घरातल्या माणसाला मायेनं जप आणि शर्वरी पासून सगळ्यांनाच वाचव, कारण शर्वरी काहीही करू शकते. आता मेसेज झालेला असतो सांगून जानकी इतकी रडत असते, तिला इतकं वाईट वाटतं की बिचाऱ्या नानांनी काय काय भोगलंय. म्हणजे शर्वरीने सख्या बापाला कसं हाल करू मारलंय. की आता रडत असते, नाना तुमची इच्छा पूर्ण करणार, दिलेला शब्द पाळणार, कुणाला काहीच होऊ देणार नाही.
जो शब्द दिलाय तो विसरलेले नाहीच नाना. त्या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवेन, सगळ्यांना एकत्र ठेवीन, अजिबात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ती खूप रडत असते, खूप तिला त्रास होत असतो अगदी सगळ्याच गोष्टींचा. नाही कोणी तुमचा खून केलाय ना त्याला शिक्षा देणार म्हणजे देणार, शब्द आहे नाना माझा. मी मोकाट सोडणार नाहीये त्याला, त्याच्या पापाची शिक्षा त्याला शिक्षा होणार हा शब्द आहे माझा. त्या बंद खोलीमध्ये सुमित्राला त्रास व्हायला लागलेला असतो, अगदी गुदमारायला लागलेलं असतं. काय करू आणि काय नाही सुमित्राला काही कळत नसतं. ते बंद खोली अंधार आणि गुदमारायला झालेलं असतं, गोडाऊन असतं ते. त्यामुळे तिचा श्वास आता रोखायला लागलेला असतो. जानकी म्हणते ऐश्वर्याचा माझा संशय खरा ठरला, सगळं काही शर्वरीनेच केलंय. ऐश्वर्या पहिल्या दिवसापासून म्हणत होते. त्याच्या मागे शर्वरी आणि इतकं घाणेरडं नीच काम फक्त आणि फक्त शर्वरीच करू शकते. शर्वरीला माझ्यापासून कुणीच वाचवू शकत नाहीये. मी सुद्धा जानकी आता शर्वरी तुझी वाट कशी लावते तू बघच, आणि नानांना न्याय कसा मिळवून देते तू बघ. की आता रडत असते आणि म्हणते नानांचा फोन माझ्या हाती लागलाय, मला हवं तर सगळं काही आहे फोनमध्ये. पुरावा घरातल्या प्रत्येकाला मला दाखवायचा आहे, अगदी काहीही झालं तरी. त्यामुळे मी पार हा फोन जीवापाड जपणार आहे आणि घरच्या लोकांना खरा काय चेहरा आहे शर्वरीचा मला दाखवायचा आहे, अगदी काहीही झालं तरी. म्हणते मला पोलिसांना सुद्धा दाखवायचा आहे हा पुरावा, पोलिसांना दाखवल्याशिवाय मी काय आता गप्प बसत नसते. की म्हणते वंच तुम्हाला मी काय सोडत नसते, आता बघा तुम्ही मी काय हालत करते तुमची. तर त्या बंद खोलीमध्ये अगदी जीव गुदमरत असतो, मरायला झालेली असते, तेव्हा लगेच तो व्हिडिओ शूटिंग करून शर्वरीने जानकीला पाठवलेलं असतं. कारण शर्वरीला माहिती आहे जानकीकडेचा पुरावा असेल तर सासूला वाचवण्यासाठी तो पुरावा ती कोणालाच दाखवणार नाही आणि डायरेक्ट तो पुरावा घेऊन माझ्याकडे येईल. बरं शर्वरीने किडनॅप केलेलं असतं स्वतःच्या आईला आणि राहुलने व्हिडिओ करून पाठवलेला असतो. या म्हातारीचं रामनाम सत्य होईन, त्या आत ये आणि तिला बाहेर काढ, लवकरात लवकर ये, नाही तर रामनाम सत्य होऊन जायचं या म्हातारीचं. आता जानकी तर खूप घाबरलेली असते सासूची ही अवस्था बघून. म्हणते हा व्हिडिओ आईनं कोणी किडनॅप केलं, राहुलने आणि शर्वरीने. जानकीला हे सहनच होत. जानकी म्हणते आईनं कोणी डांबून ठेवलं, हा आवाज तर ओळखीचा आहे, 100% हे राहुल भाऊजी आहे, आणि हा नंबर कोणाचा आहे मग. आता मात्र जानकी खूप घाबरली. जानकी त्या फोनवर फोन लावते तर फोन लागत नसतो, कितीही प्रयत्न केला तरी फोन लागत नसतो. आता मात्र सुमित्राला इतका त्रास होत असतो, वाचवा वाचवा वाचवा, पण सुमित्राला इतका त्रास होतोय आणि त्या बंद खोलीमध्ये तिचा श्वास आता गुदमारायला लागलेला असतो. अगदी जाते की काय अशी अवस्था झालेली असते सुमित्राची. तरी सुद्धा शर्वरीवर काही परिणाम होत नाही. स्वतःच्या डोळ्यासमोर आई मरतीये तरी शर्वरीला काही पडलेली नसते. ती मरतीये की जगतीये, तिला फक्त पैसा हवा असतो आणि स्वतःसाठी आईश करण्यासाठी सत्ता हवी असते हातात. जानकी सुमित्राला फोन लावत असते, आई फोन उचला, आई फोन उचला. जानकी म्हणते आई सुद्धा फोन उचलत नाहीये, हे काय आहे. तर सुमित्रा घाबरलेली असते, कुणी आहे का, मला त्रास होतोय, बाहेर काढा, कुणी आहे का, त्रास होतोय. जानकी आता सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करते, कुणीच फोन उचलत नसते. चक्कर यायला लागलेली असते, अगदी घाबरल्यासारखी होते ती. सुमित्रा स्वतःलाच म्हणते मला काय होतंय कळत नाहीये, काय अशी विचित्रसारखी अवस्था. सुमित्रा आता बेशुद्ध झालेली असते, ज्या गोष्टीची भीती असते नेमकी तेच घडलेलं असतं, ती आता बेशुद्ध होते तिथेच. भाऊजींसारखा आवाज होता, 100% राहुल आणि शर्वरीचंच काम आहे हे जानकीच्या आता लक्षात आलेलं असतं. हे म्हणते नको नको, राहुल आणि शर्वरी जर या गोष्टीच्या मागे असतील तर नानांची जी अवस्था झाली आहे ती आता आईंची व्हायला नको. मला काही करून आईंना वाचवायचं या सगळ्या संकटात. आईंना काहीच होऊ देणार नाही. आणि इकडे सुमित्रा मात्र बेशुद्ध होऊन पडलेली असते. बघू आता जानकी कसं काय करणार आणि सुमित्राला सही सलामत सोडवणार या दोघांच्या तावडीतनं. खरं तर आता जानकी पुढे खूप मोठं संकट असतं, एक टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय किंवा सगळ्यातून कसं बाहेर पडायचं, सुमित्राला कसं बाहेर काढायचं. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. आता मात्र शर्वरीने नानांचा जो फोन असतो राहुलने आणि शर्वरीने जानकीच्या समोर जाळलेला असतो. जानकी म्हणते शर्वरी नानांचा फोन तर जाळलाय, पण शेवटचा पुरावा अजून आहे की नानांची डायरी. खेळ तर तू सुरू केलाय, वनवा मात्र शर्वरी मी पेटवणारे, बघ तुला कशी अद्दल घडवते. शर्वरीने फोन जरी जाळला असतो नानांचा तरी अजून एक पुरावा असतो, ते म्हणजे नानांची डायरी असते. आणि आता नानांची डायरी असते त्यामुळे शर्वरी एक एक पुरावा जरी संपवत गेली तरी जानकी एक एक पुरावा संपवत असते. तशी जानकी एक एक पुरावा गोळा करत असते. शर्वरी आता थकलेली असते की मी किती पुरावे गोळा करते, किती पुरावे नष्ट करते, आणि जानकी तेवढेच पुरावे उभे करत असते. आता मात्र मित्रांनो शर्वरी स्वतःला फार हुशार समजत असते, तिच्या कित्येक पट्टीने जानकी हुशार असते आणि शर्वरीला प्रत्येक वेळेस खाली पाडण्यासाठी किंवा तिला गुन्हेगारी ठरवण्यासाठी लढत असते. आता हा भाग तर इथेच संपलाय. बघू आता पुढच्या भागात काय होतं काय नाही. आणि आता व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.